Now we will discuss about the MCQs on that syllabus. Now the first MCQ is, which system in the body of living organism is considered as river of life? Which system in the body of living organism is considered as the river of a life? कुठली सिस्टीम असेल? ऑप्शन पहा. ए ऑप्शन एक्सक्रीटरी सिस्टीम, बी सर्क्युलेटरी सिस्टीम, सी एंडोक्राइन सिस्टीम आणि डी नर्वस सिस्टीम. नो डाऊट कुठली असणार आहे इथं? सर्क्युलेटरी सिस्टीम असेल. कारण सर्क्युलेटरी सिस्टीमच कशी, ब्लड हे बॉडीमध्ये काय होत असतं? सर्क्युलेट होतं, म्हणून त्याला काय म्हणलेलं आहे त्यांनी? रिव्हर ऑफ अ लाईफ असं म्हटलेलं आहे. नेक्स्ट एमसीक्यू, इन लोअर ऑर्गॅनिझम like amoeba, exchange of material is between. Lower organism amoeba, exchange of material is between. जे काही ट्रान्सपोर्टेशन होतं, एक्सचेंज ऑफ मटेरियल होतं, ते कोणामध्ये होतं असा क्वेश्चन आहे. सो द ऑप्शन्स आर ए न्यूक्लियस अँड न्यूक्लिओलस, बी न्यूक्लियस अँड फूड व्हॅक्यूअल, सी सेल अँड वॉटर, and D nuclear membrane and cell membrane. So amoeba is a primitive organism in that the nucleolus is absent. First option तिथं येणार नाही न्यूक्लियस आणि न्यूक्लिओलसचा. न्यूक्लियस आणि फूड व्हॅक्यूल हेही त्याच्यामध्ये येऊ शकत नाही. मग आपण अमिबामध्ये ट्रान्सपोर्टेशन हे सायक्लोसिसच्या फॉर्म मधून होतो, सायटोप्लाझ्मिक स्ट्रीमिंगच्या साहाय्याने होतं, हे आपण पाहिलं. मग इथं आन्सर काय देता येईल त्याचं? That is cell and water. So C is the correct option. Which one is odd for circulation in the human? Which one is odd for circulation in human? Nutrients are transported from body cell to the intestine. A. Now the B. Nitrogenous waste are transported towards the kidney. C. Carbon dioxide from the body cell towards the lung, and D. Hormones from endocrine gland to the target organ. थोडक्यात हा क्वेश्चन आपल्या सर्क्युलेटरी सिस्टीमच्या फंक्शनवर आहे. आणि बेसिक तुम्हाला माहिती आहे की सर्क्युलेटरी सिस्टीम काय काय ट्रान्सपोर्ट करते. तर एक म्हणजे एंडोक्राइन ग्लँड पासूनची हार्मोन सुद्धा ती ट्रान्सपोर्ट करते टार्गेट ऑर्गनला. पेशीमध्ये तयार झालेला कार्बन डायऑक्साईड ती ट्रान्सपोर्ट करते लंगला. जे काही नायट्रोजिनस वेस्ट बॉडीमध्ये तयार होतात ते ट्रान्सपोर्ट करते ती कोणाला? किडनीला. आणि काय ट्रान्सपोर्ट करते? तर न्यूट्रिएंट ट्रान्सपोर्ट करते. कुठून? इंटेस्टाईन पासून सेल ट्रान्सपोर्ट करते. इथं काय एमसीक्यू आहे बघा, विच वन इज ऑड म्हणले आणि ए ऑप्शन काय दिलाय? न्यूट्रिएंट्स आर ट्रान्सपोर्टेड फ्रॉम बॉडी सेल टू द इंटेस्टाईन. बॉडी सेल पासून न्यूट्रिएंट इंटेस्टाईनला ट्रान्सपोर्ट होतात का? नाही. मग हा ऑप्शन कसा आहे? बरोबर आन्सर आहे. मग हे ऑड आहे सर्क्युलेशनला, कारण नेहमी सर्क्युलेटरी सिस्टीम इंटेस्टाईन पासूनचं डायजेस्टेड फूड घेत असते आणि पेशीला देते. सो द फर्स्ट ए ऑप्शन इज अ करेक्ट वन. नाउ द नेक्स्ट एमसीक्यू, which one is not the characteristic feature of open circulatory system? ओपन सर्क्युलेटरी सिस्टीमचं खाली दिलेल्यापैकी कुठलं कॅरेक्टर नाही असं ते म्हणतायत. फर्स्ट ए ऑप्शन, ब्लड इज इन डायरेक्ट कॉन्टॅक्ट विथ टिश्यू. ब्लड इज इन डायरेक्ट कॉन्टॅक्ट विथ द टिश्यू. बी. ब्लड फ्लो इज व्हेरी स्लो. सी. ब्लड फ्लो इज अंडर हाय प्रेशर. अँड डी. ब्लड फ्लोज थ्रू सायनसेस. आता ओपन सर्क्युलेशन म्हटल्यानंतर टिश्यू आणि ब्लड ह्यांचा डायरेक्ट कॉन्टॅक्ट आहे, म्हणजे ऑप्शन नाही येऊ शकत. त्याच्यामधल्या ब्लडवरती प्रेशर कसं असतं? कमी असतं, म्हणजे बी होऊ शकत नाही. सी. ब्लड फ्लो इज अंडर हाय प्रेशर, हे मात्र होऊ शकतं, कारण ह्याच्यामधल्या ब्लडवरचं प्रेशर कसं असतं? लो असतं आणि क्लोज मध्ये कसं असतं? हाय असतं. सो द सी ऑप्शन इज अ करेक्ट वन. Which of the following is a characteristic feature of a closed circulatory system? आता खाली दिलेल्यापैकी कॅरेक्टर कुठला आहे क्लोज सर्क्युलेटरी सिस्टीमचा? हा क्वेश्चन विचारलाय पहा. ए.
ब्लड फ्लो इज इन हाय स्पीड, ब्लड हाय स्पीडनी फ्लो होतं. सेकंड, ब्लड इज कम इन कॉन्टॅक्ट विथ द बॉडी टिश्यू. ब्लड फ्लो इज अंडर लो प्रेशर. अँड डी ऑप्शन, ब्लड फ्लोज थ्रू द हिमोसी. कुठला ऑप्शन करेक्ट असेल याच्यामध्ये? ब्लड फ्लो इज इन हाय स्पीड. कारण ब्लड इज इन डायरेक्ट कॉन्टॅक्ट विथ बॉडी टिश्यू हे कशाचं कॅरेक्टर होऊ शकतं? ओपन सर्क्युलेटरी सिस्टीमचं. ब्लड फ्लो अंडर लो प्रेशर, दॅट इज ऑल्सो द कॅरेक्टर ऑफ द ओपन सर्क्युलेटरी सिस्टीम. अँड ब्लड फ्लो थ्रू द हिमोसिल, दॅट इज ऑल्सो द कॅरेक्टर ऑफ द ओपन सर्क्युलेटरी सिस्टीम. मग इथं एकच क्लोज सर्क्युलेटरी सिस्टीमचं कॅरेक्टर दिलंय आणि ते कुठलंय? ब्लड फ्लो इज इन हाय स्पीड. सो द ए ऑप्शन इज करेक्ट. नाउ द नेक्स्ट MCQ. Closed circulation is more effective than the open circulation because closed circulation is more effective than the open circulation. Closed circulation हे effective का आहे open पेक्षा असा क्वेश्चन आहे पहा. Because A option, blood directly come in contact with the body cell. B option, blood flow through the closed vessels and not directly contact with the body cell. C option, blood flow in its closed circulation is very slow and blood flow in a closed vessel and low pressure. आता काय इफेक्टिव्ह आहे क्लोज सर्क्युलेशन? तर साधा आपल्याला माहिती आहे की क्लोज सर्क्युलेशन मध्ये ब्लड हे थ्रू आउट द बॉडी क्लोज व्हेसल्स मधून फ्लो होतं आणि तिथं त्या टिश्यूशी कुठलाही त्याचा डायरेक्ट कॉन्टॅक्ट येत नाही. म्हणून क्लोज सर्क्युलेशन इज मोर इफेक्टिव्ह दॅन द ओपन सर्क्युलेशन. सो द बी ऑप्शन इज अ करेक्ट वन. नाउ द नेक्स्ट MCQ. Which of the following animal do not show closed circulatory system? खाली ॲनिमल जे दिले त्यांच्यात क्लोज सर्क्युलेटरी सिस्टीम कोणामध्ये नाही असा प्रश्न आहे. ह्युमन, कुठली ह्युमन मध्ये क्लोज्ड आहे? बी ऑप्शन अर्थवर्म, अर्थवर्म मध्ये सुद्धा क्लोज सर्क्युलेटरी सिस्टीम आहे. सी ऑप्शन कॉकरोच आणि डी ऑप्शन रॅबिट. आता रॅबिट हा मॅमल आहे आणि आपल्याला माहिती की ॲनेलिडापासून ऑनवर्ड्स आपण सगळे व्हर्टिब्रेट वगैरे घेतले तर त्यांच्यामध्ये कुठली सिस्टीम आहे? क्लोज आहे. म्हणजे इथं एकच ऑप्शन आहे तो म्हणजे सी. इथं कॉकरोच आहे आणि कॉकरोच मध्ये आपल्याला माहिती आहे की ओपन सर्क्युलेटरी सिस्टीम ही प्रेझेंट असते. पुढचा MCQ पहा. इन क्लोज सर्क्युलेशन ब्लड फ्लो इज. क्लोज सर्क्युलेशन मध्ये ब्लड फ्लो कसा आहे? स्लो अँड एनी डायरेक्शनल, fast and unidirectional, fast and through sinuses, slow and unidirectional. मग आता आपल्याला हे साधा सांगता येईल की ब्लड फ्लो कसा आहे? हाय ब्लड प्रेशर आहे म्हणजे ब्लड फ्लो कसा असेल क्लोज सर्क्युलेटरी सिस्टीमचा? फास्ट असणार आहे. आणि युनिडायरेक्शन आहे, एकाच दिशेने तो जातो आणि पुन्हा रिव्हर्स तो कुठे येतो? हार्ट मध्ये येतो. सो दॅट इज अ फास्ट अँड युनिडायरेक्शनल. सो द बी ऑप्शन इज अ करेक्ट वन. Now the next question. The correct way of closed circulatory system for circulation of blood is. आता हा सगळे तुमच्या लक्षात येणार नाही कारण अजून आपण तिथपर्यंत गेलेलो नाही, पण तरी मी सांगते पहा. त्यांनी विचारले की क्लोज सर्क्युलेटरी सिस्टीमला एकदा का हार्ट पासून पंप झालं की त्याचा करेक्ट वे कुठला आहे त्यांनी विचारलंय. मग एकदा त्यांनी सांगितलं की अबोर्टा, आर्टरी, आर्टेरिओल, कॅपिलरीज, व्हेन्युल्स, व्हेन आणि हार्ट हे ए ऑप्शन मध्ये दिलंय. बी ऑप्शन मध्ये अबोर्टी दिलेत, आर्टरीज आहेत, आर्टेरिओल्स आहेत, कॅपिलरीज पण आहेत, व्हेन्युल्स, व्हेन्स, व्हेन्युल्स आणि हार्ट. थोडंसं चेंज केलेलं आहे. व्हेनच्या जागी व्हेन्युलच्या जागी त्यांनी व्हेन घेतलंय. सी ऑप्शन मध्ये अबोर्टा, पुन्हा मध्येच व्हेन्युल घेतलंय, कॅपिलरीज, व्हेन्स आणि हार्ट. त्याच्यानंतर हार्ट, व्हेन, व्हेन्युल, कॅपिलरीज, आर्टेरिओल्स आणि आर्टरी. आता एक लक्षात घ्या, मी सांगते तुम्हाला की पहिले समजा आपण हे हार्ट आहे. आता ह्या हार्ट मध्ये तुम्हाला साधं माहिती की 4 चेंबरचं ह्युमन बीइंगचं हार्ट आहे क्लोज सर्क्युलेटरी सिस्टीम. हे जे चेंबर आहेत ह्याला आपण ॲट्रिया म्हणतो, हे जे चेंबर्स आहेत त्याला आपण म्हणतो व्हेंट्रिकल. आता हे जे ह्याला म्हणतात लेफ्ट ॲट्रियम, ह्याला म्हणतात लेफ्ट व्हेंट्रिकल,
ह्याला म्हणतात राईट ॲट्रियम आणि ह्याला म्हणतात राईट व्हेंट्रिकल. आता हा जो चेंबर आहे, मागच्याच लेक्चरला मी तुम्हाला सांगितलं की हार्टच्या लेफ्ट साईडला नेहमी कुठल्या प्रकारचं ब्लड असतं, तर ऑक्सिजनेटेड ब्लड असतं. मग ह्या लेफ्ट व्हेंट्रिकल पासून ह्या लेफ्ट व्हेंट्रिकल मध्ये आता कुठलं ब्लड आहे, प्युअर ब्लड आहे, ऑक्सिजनेटेड ब्लड आहे. मग हे व्हेंट्रिकल डिस्ट्रीब्युटिंग चेंबर आहे, म्हणून ह्याच्यापासून काय निघतो, एक ॲवोर्टा निघतो. काय निघतो, ॲवोर्टा निघतो. असा डिटेल्स आपण नंतर शिकूयात त्याच्याबद्दल. म्हणजे हार्ट पासून काय निघणार आहे, मेन ॲवोर्टा. म्हणजे पहिला तर पर्याय बरोबर, ॲवोर्टा. आता पुढे पहा, ॲवोर्टा पासून ब्लड हे पुन्हा ह्या ॲवोर्टाच्या ब्रांचेस तयार होतात छोट्या छोट्या. आणि ह्या ज्या ॲवोर्टाच्या ब्रांचेस आहेत, ह्या ॲवोर्टाच्या ब्रांचेसला आपण म्हणतो आर्टरीज. ॲवोर्टाच्या ब्रांचेसला काय म्हणतो, आर्टरीज म्हणतो. ह्या आर्टरीज पुन्हा छोट्या छोट्या तयार होतात आणि हे ज्या छोट्या ब्रांचेस तयार झालेल्या आहेत, ह्या ब्रांचेसला आपण म्हणतो आर्टेरिओल्स. ह्या ब्रांचेसला काय म्हटलं जातं, आर्टेरिओल्स म्हटलं जातं. आता आर्टेरिओल्स नंतर ही आर्टरी आता शुद्ध रक्त घेऊन गेलेली आहे तुमच्या बॉडी सेलला. मग समजा इथं तुमच्या बॉडीची एक सेल आहे, मग हिच्यापासून अशा केसासारखं स्ट्रक्चर तयार होतं. आणि हे जे केसासारखं स्ट्रक्चर आहे तिचं, त्या केसासारख्या स्ट्रक्चरला आपण काय म्हणतो, दे आर नोन ॲज अ कॅपिलरीज. दे आर नोन ॲज व्हॉट, कॅपिलरीज. आता ह्या कॅपिलरीज काय करतील, शुद्ध रक्त ह्या पेशीला देतील, पेशी ऑक्सिजन काढून घेईल, त्याच्यात कार्बन डायऑक्साईड टाकेल. मग आपल्या बॉडीमध्ये कुठंही ब्लड क्लोज सर्क्युलेटरी सिस्टीम मध्ये बाहेर येत नाहीये. मग ह्या ज्या कॅपिलरीज असतात इथं, ह्या कॅपिलरी पुन्हा अशाच पद्धतीनं युनाइट व्हायला सुरुवात होते. काय होतात, त्या युनाइट होतात अशा. आणि युनाइट होऊन हे जे स्ट्रक्चर तयार करतात, हे जे स्ट्रक्चर आहे, ह्या स्ट्रक्चरला म्हटलं जातं व्हेन्युल्स. काय म्हणायचं त्याला, व्हेन्युल्स. आता हे व्हेन्युल्स एकत्र येतात आणि पुढे आपल्या काय तयार होतात, ह्या अशा व्हेन्स तयार होतात. ह्या काय झाल्या आपल्या, आता ह्या झाल्या व्हेन्स. आणि अशा ज्या व्हेन्स असतील, ह्या व्हेन्स पुन्हा कुठे येतात, तर आपल्या हार्टकडे येतात. मग फ्लो लक्षात आलं का, पहा फ्लो कसा आहे, ॲवोर्टा, ॲवोर्टा नंतरच्या ब्रांचेस म्हणजे आर्टरीज, आर्टरी नंतर तयार होतात आर्टेरिओल, आर्टेरिओल नंतर तयार होतात कॅपिलरीज, कॅपिलरीज युनाइट झाल्या की तयार होतात व्हेन्युल्स, व्हेन्युल्स एकत्र आले की तयार होतात व्हेन्स. आणि व्हेन्स तुमच्या कुठे येतात, हार्टला येतात अशुद्ध रक्त घेऊन. लक्षात येतात. मग ह्याच्यामध्ये हा सिक्वेन्स करेक्ट आहे, ॲवोर्टा, आर्टरीज, आर्टेरिओल, कॅपिलरीज, व्हेन्युल्स, व्हेन्स and finally heart. So in that MCQ the A option is a correct one. Now the next, which is not the function of lymph. जाता जाता मी तुम्हाला सांगितलं होतं की सर्क्युलेटिंग फ्लुइड दोन आहेत, एक म्हणजे ब्लड आणि दुसरं म्हणजे लिम्फ. मग हे जे लिम्फ आहे, हे लिम्फ म्हणजे काय, तर ब्लड मायनस ब्लड सेल्स, रेड ब्लड सेल्स किंवा ब्लड सेल्स तुम्ही केलं तर त्याला आपण म्हणतो लिम्फ. ब्लड मधून ब्लड सेल्स काढल्या की जे काही स्ट्रक्चर राहतं त्याला लिम्फ म्हणतात. मग त्यांनी काय विचारलंय, विच इज नॉट द फंक्शन ऑफ लिम्फ. लिम्फ काय काम करत नाही, पहा ऑप्शन दिलाय. फर्स्ट ऑप्शन, ट्रान्सपोर्ट ऑफ आरबीसी, आरबीसी ट्रान्सपोर्ट करत नाही. ड्रेन एक्सेस टिश्यू फ्लुइड, एक्सेस टिश्यू फ्लुइड ड्रेन करत नाही. ट्रान्सपोर्ट लिम्फोसाइट अँड अँटीबॉडीज, ते ट्रान्सपोर्ट करत नाही. अँड ट्रान्सपोर्ट ॲब्झॉर्ब फॅट, हे सगळं लिम्फ करतं. ॲब्झॉर्ब फॅट लिम्फॅटिक सिस्टीम मधून घेऊन हे लिम्फ इंटेस्टाइन पासून घेऊन येतं. त्याच्यानंतर ट्रान्सपोर्ट ऑफ लिम्फोसाइट अँटीबॉडीज हे पण काम करतं लिम्फ. एक्सेस टिश्यू फ्लुइड सुद्धा ते ड्रेन करतं. फक्त त्याच्यामध्ये काय ट्रान्सपोर्ट होत नाही, तर आरबीसी ते ट्रान्सपोर्ट करत नाही. म्हणून ह्याचा पहिला ऑप्शन करेक्ट आहे, दॅट इज द ए ऑप्शन. नाउ द नेक्स्ट एमसीक्यू इज, which of the following is not related with the open circulation. ओपन सर्क्युलेशनशी कोण रिलेटेड नाही असं त्यांनी विचारलंय. सो सर्क्युलेटरी सिस्टीम पेसमेकर टाइप. बी, hemolymph freely flows through the sinuses. Body cavities are known as a hemocoel.
hemolymph freely flows in the lacuna under very high pressure. ह्याच्यामधला hemolymph freely flows in the lacuna under pressure हा बरोबर आहे. बॉडी कॅव्हिटीजला हिमोसिल म्हणतात ओपन सर्क्युलेटरी सिस्टीम मध्ये, हेही बरोबर आहे. हिमोलिम्फ फ्रीली फ्लोज थ्रू द सायनसेस, हेही आपल्याला माहिती आहे. फक्त सर्क्युलेटरी सिस्टीम पेसमेकर टाईप, ह्याच्यामध्ये पेसमेकर टाईपची सर्क्युलेटरी सिस्टीम नसते. सो द ए ऑप्शन इज करेक्ट वन. आता पेसमेकर म्हणजे वेव्ह ऑफ कॉन्ट्रॅक्शन जनरेट करण्यासाठी लागणारा जो काही कार्डियक मसलचा पॅच आहे, ज्याला आपण एसएन नोड म्हणतो, त्यालाच काय म्हटलं जातं, पेसमेकर. ज्या वेळेला आपण वर्किंग ऑफ हार्ट शिकणार आहोत त्यावेळेला तुम्हाला डिटेल्स ह्याच्याबद्दल आणखीन जास्त सांगितले जातील. पुढचा एमसीक्यू पहा. Which one of the following is not a significance of closed circulatory system? कुठलं सिग्निफिकन्स नाही असा क्वेश्चन आहे. ऑप्शन्स कुठले पहा. प्रेझेन्स ऑफ मस्क्युलर अँड कॉन्ट्रॅक्टाइल ब्लड व्हेसल, स्पीड ऑफ ब्लड सर्क्युलेशन इज रॅपिड, ब्लड टेक्स मोर टाइम टू सर्क्युलेट इन द बॉडी, अँड फास्ट सप्लाय अँड रिमूव्हल ऑफ वेस्ट न्यूट्रिएंट टू अँड फ्रॉम द टिश्यू. Which one of the following is not the significance of closed circulatory system विचारलेलं आहे त्यांनी. आता काय म्हटलेलं आहे त्यातलं पहा. प्रेझेन्स ऑफ मस्क्युलर अँड कॉन्ट्रॅक्टाइल ब्लड व्हेसल. आता क्लोज आहे म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये ब्लड व्हेसल्स असणारच आहेत. स्पीड ऑफ ब्लड सर्क्युलेशन इज रॅपिड, तोही आहे. ब्लड टेक मोर टाइम टू सर्क्युलेट इन द बॉडी, हे मात्र टोटली चुकीचं आहे. फार वेळ ब्लड सर्क्युलेट व्हायला लागत नाही. आपल्याला माहिती, आपल्या बॉडीमध्ये जे काही 4 ते 6 लिटर आपल्या बॉडीमध्ये ब्लड आहे, हे एका मिनिटाला आपल्या हार्टमधून काय होतं, पास होत असतं. त्यामुळं ब्लड टेक्स मोर टाइम टू सर्क्युलेट इन द बॉडी हा ऑप्शन कसा आहे, करेक्ट ऑप्शन आहे. नेक्स्ट एमसीक्यू पहा. Which of the following group of animal have not specialized circulatory system? खाली काही ग्रुप दिलेत त्यांनी, त्याच्यात कोणाकडे सर्क्युलेटरी सिस्टीम स्पेशलाइज नाहीये असा क्वेश्चन आहे. प्रोटोझोआ अँड पोरिफेरा, ए ऑप्शन दिलाय प्रोटोझोआ अँड पोरिफेरा. बी ऑप्शन आहे ॲनेलिडा अँड आर्थ्रोपोडा. सी ऑप्शन आहे मोलुस्का अँड इकायनोडर्मॅटा. आणि डी ऑप्शन आहे हेवी कॉर्डेटा अँड कॉर्डेटा. आता ह्याच्यामध्ये त्यांनी विचारले की सर्क्युलेटरी सिस्टीम कोणाकडे नाही असा क्वेश्चन आहे. आता आपण कोणाकडे आहे बघू, म्हणजे नाहीचा आन्सर तुम्हाला कळतंय. हेवी कॉर्डेट्स ह्यांच्यामध्ये तर क्लोज सर्क्युलेटरी सिस्टीम आहे. मोलुस्का इकायनोड हायर मोलुस्क मध्ये पण क्लोज सर्क्युलेशन आहे. लोअर मोलुस्क असतील तर ओपन सर्क्युलेशन आहे. इकायनोडर्मॅटा मध्ये पण क्लोज सर्क्युलेशन आहे. ॲनेलिडा मध्ये क्लोज सर्क्युलेशन आहे. आर्थ्रोपोडा मध्ये मात्र ओपन सर्क्युलेशन आहे. फक्त प्रोटोझोआ आणि पोरिफेरा जे आहेत, तर प्रोटोझोआ म्हणजे युनिसेल्युलर अॅनिमल आणि पोरिफेरा म्हणजे आपण पाहिलं की ज्याची बॉडी पोरस आहे, तर ह्यांच्यामध्ये स्पेशलाइज सर्क्युलेटरी सिस्टीम नाही. त्यामुळं ह्या एमसीक्यूचा आन्सर कुठलं करेक्ट आहे, प्रोटोझोआ अँड पोरिफेरा. नेक्स्ट क्वेश्चन. ब्लड फ्लो इन द क्लोज सर्क्युलेटरी सिस्टीम इज अंडर. ब्लड फ्लो इन द क्लोज सर्क्युलेटरी सिस्टीम इज अंडर असा क्वेश्चन आहे. लो व्हेलॉसिटी अँड लो प्रेशर, लो व्हेलॉसिटी अँड हाय प्रेशर, हाय व्हेलॉसिटी अँड हाय प्रेशर, हाय व्हेलॉसिटी अँड लो प्रेशर. तर साधी गोष्ट आहे. व्हेलॉसिटी म्हणजे काय, रेट ऑफ ब्लड फ्लो. ब्लड फ्लोचा रेट म्हणजे व्हेलॉसिटी. मग आता आपल्याला हे माहितीये की क्लोज सर्क्युलेटरी सिस्टीम मध्ये ब्लड फ्लो कसा आहे, हाय प्रेशरनी आहे. मग ब्लड फ्लो जर हाय प्रेशरनी असेल तर त्याची व्हेलॉसिटी सुद्धा कशी असणार आहे, हाय प्रेशरनी असणार आहे. व्हेलॉसिटी सुद्धा कशी असणार आहे, हायच असणार आहे. म्हणजे आपण ह्याचा आन्सर कुठलं सांगू शकतो करेक्ट, हाय व्हेलॉसिटी अँड हाय प्रेशर. सो द सी ऑप्शन इज अ करेक्ट वन. Now the next MCQ. Circulation of material by the cyclosis occur in. Circulation of material by the cyclosis occurs in. कशात सायक्लोसिस होतं आणि सर्क्युलेशन घडतं असा क्वेश्चन आहे पहा. त्याचे पर्याय दिलेले आहेत खाली. ए प्रोटोझोआ,
बी स्पॉन्जेस, सी सिलेंट्रेट्स आणि डी इकायनोडर्मॅटा. मग आता इकायनोडर्मॅटामध्ये तर क्लोज्ड आहे, पण स्पॉन्जेस आणि सिलेंट्रेट ह्याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर एक्स्ट्रा सेल्युलर आहे त्याच्यामध्ये ट्रान्सपोर्टेशन. फक्त प्रोटोझोआ हा युनिसेल्युलर आहे, ज्याच्यामध्ये अमिबा आणि पॅरामोशियम येतो आणि त्याच्यामध्ये काय दिसतं तर सायक्लोसिस दिसतं. इन मोस्ट ऑफ द इन्व्हर्टिब्रेट which type of circulation is found? Intracellular, extracellular, extraorganismic and intraorganismic. इंट्रासेल्युलर त्यांच्यामध्ये नाहीये, त्यांच्यामध्ये कुठला असतं एक्स्ट्रासेल्युलर असतो. सो बी ऑप्शन इज द करेक्ट वन. इन अडल्ट ह्यूमन अबाउट हाऊ मच ऑफ बॉडी फ्लुइड प्रेझेंट? 42%, 60%, 11% आणि 22%. तर आपल्यामध्ये बॉडी फ्लुइड किती प्रमाणात प्रेझेंट असतं तर त्याचं करेक्ट ऑप्शन आहे 42%. आता उरलेले जे काही एमसीक्यूज तुम्हाला दिलेले आहेत ते उरलेले एमसीक्यूज तुमचं तुम्ही सॉल्व्ह करा आणि सॉल्व्ह करत असताना जर काय अडचण आली तर मला नंतर तुम्ही ते विचारा, आपण नंतर ते डिस्कस करू.